नाशिक जिल्ह्यामध्ये सतत पाऊस चालू असल्या कारणाने गोदावरीला पूर आलेला होता. आपण सायकड्यामध्ये आहे. सायकड्यामध्ये हे जे बोट क्लबचे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत ते विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेऊयात, जेणेकरून त्यांचं काय नुकसान आहे ते आपल्याला कळेल. काय वाटतं तुम्हाला का तुमच्या जे बोट क्लब आहे त्या बोट क्लबचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे? नमस्कार, मी सौरभ भांडगे, साईखेडा बोट क्लब प्रशिक्षक. गेल्या 4 ते 5 दिवसापासून गोदावरीला मोठ्या प्रमाणात महापूर आल्याने साईखेडा येथील श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साईखेडा यांचा साईखेडा ASC बोट क्लब साईखेडा येथे महापुराचे पाणी गेल्याने बोटींच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यामध्ये कमीत कमी 25 ते 30 लाखांचे नुकसान झालेले आहे. बोटींचा विद्यार्थ्यांना भरपूर प्रमाणात मोठा फायदा होत असतो, जसे की आर्मी भरती, पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये स्पोर्ट कोट्यातून विद्यार्थी भरती होतात. स्पोर्ट्समधून त्यांना भरती होण्यासाठी इथून सर्व तयारी घेतली जाते. त्या तयारीसाठी त्यांचे जे साहित्य लागतं त्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्या नुकसानामध्ये पुढील महिन्यामध्ये राष्ट्रीय सराव मॅचेस घेतल्या जाणार आहेत. त्या मॅचेससाठी विद्यार्थ्यांना वस्तू नाही, इथं त्यांना प्रॅक्टिस करणं अशक्य झालेलं आहे. कारण त्याचे होर्स असतील, बोट असतील, सर्व तुटलं गेलेलं आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पाणी वर जसं गेले तसे त्या बोटी परत आपटल्या खाली आणि त्याच्या 2 तुकड्यांमध्ये झालं किंवा होर्स असतील ते पूर्ण तुटून गेलेले आहेत. त्यामुळे मुलांना प्रॅक्टिस करणं अशक्य झाले आहेत. किंवा पुढील 2 महिन्यामध्ये रोईंगच्या असोसिएशनच्या मॅचेस आहे, त्या मॅचेसला जाणं विद्यार्थ्यांना अशक्य होऊन जाईल, कारण त्यांना प्रॅक्टिससाठी व साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे मी प्रशासनास अशी विनंती करतो की आपण आम्हाला वस्तू स्वरूपात मदत करावी किंवा आर्थिक मदत केली तरी चालेल, अशी मी आपणास विनंती करतो, प्रशासनास विनंती करतो. कॅमेरामन स्वप्नील सर, रवींद्र जाधव, LS मराठी, सायखेडा.